गावाकडची मजा असते ती अतिशय सुंदर असते, तशी मुंबईत मजा तितकीच नसते। नमस्कार मित्रांनो, सोजन तर यूट्यूब चॅनल कोकणिक संगमेश्वर चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी आलोय मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये मित्रांनो विरारमध्ये आलेलं आहे आणि आज आमच्या वाडीमध्ये म्हणजे बहिणीचे हळद आहे आणि हल्दीसाठी आलेलं आहे। तर इकडे किरण आहे आणि इकडे प्रथमेश आहे। तर प्रथमेशला पुरा हल्दीने पिवला गेलाय, मला पण हळद लावले। तर मित्रांनो हळद बोलली ना तर गावाकडे पण जी मजा असते ना तशीच मित्रांनो मुंबईला पण मजा आहे आणि ती मित्रांनो हळद आपल्याला पाहायची आज युट्यूबच्या माध्यमातून, कारण पहिलाच ब्लॉग आहे की मुंबईतली हळद कशी असते ती पाहायची आणि ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार। कारण मित्रांनो गावामध्ये जर गेलात तर कोकणामध्ये हल्दीला लग्नाची जी गाणी बोलली जातात ना ती मित्रांनो भन्नाटमध्ये ऐकायला पण भारीच असतात आणि जी जुने गाणी आहेत ना ती मित्रांनो एक वेडच लावून लागते। आणि किरणदा तर कसं वाटतं आजची मुंबईची हळद? तर किरणदा लाजतोय आणि इकडेच पत्ते आहे। तर पत्या काय वाटतं म्हणजे कोकणातली जी हळद असते ना म्हणजे गावाकडे ती आणि इकडे मुंबईमध्ये तुला काय वाटतंय? काय भरपूर फरक आहे, गावाकडची मजा इकडे एवढी नाही पण आहे मजा खूप। ओके, तर मित्रांनो अशी गावाकडची मजा आहे ना तर आपल्याला पाहायला मिळणार आहे युट्यूबच्या माध्यमातून। तर मंडळी पुढे पाहू, तर व्हिडिओ पूर्ण पहा। जर चॅनलला जर कुणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर मंडळी त्याचप्रमाणे आपल्या गावाकडची माणसं पण आलेले आहेत, ते पण आपल्याला चढवीते कोणाला चढवीते कोणा नवरे तुमची मामी नवरे तुमची मामी इसाची साची काठी साची साची काठी मध्ये हल्दीची वाटी मध्ये हल्दीची वाटी हळद चढवीते कोणाला चढवीते कोणा नवरे तुमची काकी नवरे तुमची काकी।
तर मंडळी जी गावा साईडला मजा असते ना तर वहिनी सांगणार आहेत. तर गावा साईडला कसं वाटतं जर गावचा व्ह्यू बोललं ना तर लग्नामध्ये गाणी बोलायची मजा आणि मुंबईमध्ये तर काय सांगू शकता? गावाकडची मजा आणि मुंबईची मजा याच्यात आसमानात फरक आहे. जी गावाकडची मजा असते ती अतिशय सुंदर असते, तशी मुंबईत मजा तितकीच नसते. त्यामुळे आम्ही मुंबईची काय मजा असते ही नक्की पाहण्यासाठी आम्ही मुंबई ठिकाणी आलेलो आहे. गावावरून मुंबईला आलो. ओके, तर गावचा प्रवास कसा होता म्हणजे आजचा? आजचा गावचा प्रवास म्हणजे गाडी आमची युवा गाडीने आम्ही आलेलो. ओके, म्हणजे रत्नागिरी दिवा पॅसेंजरने तुम्ही इकडे मुंबईला आलात. होय. हा, तर दिव्यावरतून मग इकडे प्रवास परत विरारला म्हणजे लोकल ट्रेनचा प्रवास एकदम गर्दी वगैरे कशी भेटली का तुम्हाला? गर्दी म्हणजे भयंकरच होती. ओके. गाडी लेट होती. हा, आणि जर तुम्हाला वाटतं की आमच्या घरातील जर मुंबईला जर कामाला असतील तर ट्रेनचा प्रवास कसा असतो तर तुम्हाला आता माहितीच पडलं असेल. मग हीच धावपळ अशी ही पाहायला मिळते. तर आपल्या युट्यूबच्या माध्यमातून हे आजचा व्हिडिओ पाहायला मिळतोय आणि पुढे थोड्या वेळात जर गाणे वगैरे ती पण आपल्याला ऐकायला भेटणार आहेत. जो मागच्या व्हिडिओमध्ये जी साथ दिली तशीच ह्या व्हिडिओला पण साथ द्या. आणि ह्या मित्रांनो आमच्या वाडीतून ना हे 2 गायक आहेत. जर एखादी गणपतीमध्ये जर बोलत ना तर हे दोन म्हणजे बुवाच बोललं जातं. तर ह्यांची आवाज हे वाडीतली मंडळी एकत्र मिळून जी वाडीतील जी मंडळी एकत्र येऊन तो कार्यक्रम केला जातो ना ती मजा वेगळीच असते. आणि आम्ही पण भावकीत आहे. आणि जर ह्यांचं बोलत ना तर माहेर कुठं काशात ना, माहेर काशात आणि सासर पेडांबे आहेत. तर आणि हे नेहमी व्हिडिओ बघत असतात. तर आजची हालत कशी वाटते तुम्हाला? छान वाटली. हो, छान वाटली. अजून काय बोलताय बाकी काय सांगाल? आपले व्हिडिओ कसे असतात? व्हिडिओ चांगले असतात. ओके, तर या साईडला ताई आहे, त्या साईडला भाऊजी. तर मंडळी या साईडला आपल्या ताई आहे आणि त्या साईडला भाऊजी आहेत. तर डेली व्हिडिओ बघत असतात, अपडेट पडत असते. तर आजची हालत कशी वाटते भाऊजी? छान मस्त झाली. ओके, तर ताई तुला काय वाटतं जी गावा साईडला जी मजा असते ना हल्दीला आणि मुंबईमध्ये त्याच्यामध्ये काय वाटतं? आमचं वातावरण वेगळं. तर मित्रांनो गावामध्ये आणि मुंबईमध्ये खूप फरक आहे. पण जी गावची मजा असते ती खूप धमाल असते. आज पण धमालच करणार. तर मंडळी पाहू पुढे.